नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र मिळावी या मागणीसाठी गेल्या 3 वर्षापासून सतत लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या गावात एका शेतात बाजेवर बसून तळपत्या उन्हात आमरण उपोषणाला आज सकाळी 10 वाजता प्रारंभ केला आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अपयशी ठरला आणि शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आज 30 मे 2026 रोजीपासून आपल्या 13 मागण्यांसाठी, आपल्या म्हणजे समाजासाठीच्या 13 मागण्यांसाठी कठोर अशा तळपत्या उन्हात बसून आमरण उपोषण करण्यास प्रारंभ केला आहे. आज उपोषण स्थळाकडे निघताना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो लोकांचा जमाव होता. त्यांच्या घरापासून ज्या शेतात ते उपोषणाला बसणार होते तर तिथपर्यंत जायला जवळपास 1 तासापेक्षा जास्त अवधी लागला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आपल्यासाठी लढणाऱ्या मराठा संघर्ष योद्ध्याच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्यासोबत थांबण्यासाठी म्हणून हजारो लोक अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. ही गर्दी पाहून जालना पोलिसांनी आता सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आज भर उन्हात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यांनी तुम्ही सावलीत बसून आमरण उपोषण करा अशी विनंतीही केली, पण त्याला मनोज जरांगे पाटील यांनी त्या मागणीला जुमानलं नाही. मला उन्हात मी बसलो आहे, परंतु चटके तुमच्या सरकारला बसतील असंही त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जात आहे. आज येताना राधाकृष्ण विखे पाटलांनी ज्या मराठा समाजासाठी 13 मागण्या सरकारपुढं मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या आहेत, त्यापैकी 12 मागण्याच्या बाबतीत जवळपास त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मसुदा तयार करून आणला होता. तो मसुदा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आणि या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील तज्ज्ञ लोकांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपोषणस्थळी यावं असंही आवाहन केलं होतं. आणि मग मनोज जरांगे यांनी आपण याबाबत उद्या काय ते सांगू असं राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितल्याचं कळत आहे. रणरणत्या आणि तळपत्या उन्हात बाजेवर बसून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी
त्यांच्या मागं आम्ही उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी मराठा समाज बांधव हजारोच्या संख्येनं त्या शेतात उन्हातच थांबलेले आज दिवसभर दिसून येत होते. याच दरम्यान अनेक लोक येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीही घेत होते. त्यातच एक वेगळेपण आज दिसून आलं, ते म्हणजे धनगर समाजाचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलं होतं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेले गजा ढोल वाजवत आणि धनगरी नृत्य करत आपलं पाठिंब्याच्या भावना त्या तिथं व्यक्त केल्या होत्या. आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील जे जाणकार आहेत त्यांना सरकारनं दिलेला मसुदा पसंत पडतो का, त्यात सुचवलेले बदल सरकारला पसंत पडतील का, हा प्रश्न आहे. आणि मग दोन्ही बाजूंनी ज्यावेळेस समेट घडण्याची वेळ येईल त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, आमरण उपोषण आज उद्या संपतं की परत पुढं चालत राहतं, याकडं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. गुरुवारी पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या दापोली, फुगेवाडी आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या हडपसर, काडेपडवळ या भागातील जे मजुरी करणारे, गवंडी काम करणारे अशा मजुरांनी जी हातभट्टी प्राशन केली होती, त्यामुळं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 22पर्यंत पोहोचलेली आहे. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून पुणे शहराच्या आसपासच्या आणि पुणे शहरातील दारू अड्डे, दारू भट्ट्या या नष्ट करण्याचं काम आता सुरू आहे. उशिरा का होईना पोलिसांना जाग आली असंच म्हणावं लागेल. पुणे पोलिसांनी आपल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात दोषी ठरवून निलंबित केलेलं आहे. राज्य सरकारही या घटनेकडे बारकाईनं लक्ष देत असून आज विरोधकांनी पुणे शहरात आणि महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी या दुर्घटनेबाबत आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे आणि कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी आज या दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्या काही कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्या कुटुंबियांचं सांत्वन पण केल्याचं वृत्त येत आहे. एकंदरीत ही भयानकच अशी पुणे शहराच्या दृष्टीनं बघितली तर भयानकच अशी घटना आहे. तसं देशभरात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या भागात हातभट्टीची विषारी दारू प्राशन करून मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या बाबत बातम्या येतच असतात. परंतु सुसंस्कृत विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात ही घटना घडावी हे दुर्दैवच मानावं लागेल. आता याबाबत पुणे शहराचे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि राज्य सरकार कठोर अशी काय भूमिका घेतं याकडं पुण्याच्या सुसंस्कृत लोकांचं, इतर लोकांचं पण आणि महाराष्ट्राचं पण लक्ष लागून राहणार आहे. टाटा IPL क्रिकेट स्पर्धेच्या 19व्या हंगामाची उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात जो अंतिम सामना होईल त्या सामन्यानं होणार आहे. गेली जवळपास 60 दिवसाच्या वर ही स्पर्धा सुरू होती.
या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला होता आणि आता त्यातील गुणतालिकेत क्रमांक 1 वर राहिलेला आणि गुणतालिकेत क्रमांक 2 असलेला, परंतु पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत झालेल्या गुजरातनं काल इलिमिनेटर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला असा काही दणका देऊन पराभूत केलं की सर्व क्रिकेट रसिक अचंबितच झाले. आणि हाच गुजरात टायटन्स उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, ज्यांनी 3-4 दिवसापूर्वी त्यांना हरवलं त्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी 2 हात करणार आहे. उद्या संध्याकाळी 7:30ला हा सामना सुरू होईल आणि रात्र 12पर्यंत या स्पर्धेचं बक्षीस वितरण हे कार्यक्रम चालूच राहतील. टाटा IPL 2026च्या या हंगामात सर्वात उल्लेखनीय खेळ केला तो अवघ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं. त्यानं प्रत्येक सामन्यात आपली कामगिरी उंचावतच नेली आणि शेवटच्या 3 सामने तो जो खेळला त्यात तो पार शतकापर्यंत जाऊन पोचला होता. 29 चेंडूत त्यानं 97 धावा काढल्या आणि जर तो एक चेंडू 29व्या चेंडूवर त्यानं चौकार किंवा षटकार मारला असता तर सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणाऱ्या ख्रिस गेलचं त्यानं रेकॉर्ड मोडलं असतं. त्यानं कालपर्यंत खेळलेल्या सामन्यात आत्तापर्यंत म्हणजे तो आत्तापर्यंत एकूण 16 सामने खेळला आहे. या 16 सामन्यात त्यानं 776 एवढ्या धावा केल्या आहेत. आता या स्पर्धेतील उद्याचा शेवटचा सामना आहे आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत त्याच्या खालोखाल असलेला शुभमन गिल उद्या खेळणार आहे. शुभमन गिलनं काल शतक काढलं होतं, त्यामुळं उद्या शुभमन गिल कसा खेळतो आणि किती रन खेळतो यावर यंदाच्या IPL स्पर्धेत ऑरेंज कॅप ही वैभव सूर्यवंशीकडूनच कायम राहते की 722 धावा केलेल्या शुभमन गिल तो कॅप मिळवतो याकडं लक्ष लागणार आहे. आणि शुभमन गिलला त्यासाठी किमान 55 धावा तरी कराव्या लागतील तर तो ऑरेंज कॅपचा हक्कदार होण्यास पात्र ठरणार आहे. बघूया आता उद्या काय घडते ते. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.